युगांची पुण्याई येई उतरून भूमीवरी, आज आमचा राजा बसला तख्त मराठीवरी. हे वर्णन आहे शिवराज्याभिषेकाचं. छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेकाचा दिवस आपण नुकताच साजरा केला. त्यामुळे आज आपल्या आनंदाचं पानमध्ये या आनंद सोहळ्याच्या निमित्तानं शिवचरित्रांविषयी खास गप्पा मारणार आहोत. या विशेष भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. नमस्कार, मी भारती सहस्त्रबुद्धे. शिवरायांविषयी पुस्तकं लिहून शिवचरित्र लोकप्रिय करणारे अनेक युवा लेखक आहेत. त्यांची पुस्तकं युवा वाचक अक्षरशः डोक्यावर घेत आहेत आणि त्यापैकीच एक आहेत नितीन थोरात. लाल महाल हे त्यांचं पुस्तक अगदी नुकतंच प्रकाशितही झालंय, पण त्यांनी अनेक पुस्तकं लिहिले जे अत्यंत लोकप्रिय झाली आहेत. त्यामुळेच शिवचरित्रात्मक पुस्तकांविषयी आज आपण नितीन थोरात यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नितीन, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. थँक्यू. जसं मी सुरुवातीला म्हटलं की आजच्या आपल्या गप्पा शिवराज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवर होत आहेत. तुम्ही बरीच पुस्तकं लिहिताय शिवचरित्रावर आधारित असलेली. मला सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की वेगवेगळे विषय शिवकाळाबद्दलचे जे विषय आहेत ते घेऊन लिहिण्याची प्रेरणा कुठून येते? खरं तर माझा आणि इतिहासाचा लांबपर्यंत संबंध नव्हता. म्हणजे अगदी मी 10वीपासून इतिहास सोडून दिलेला विषय आहे. पण झालं असं नाही की मी जसं सामाजिक लिहिलं, प्रेमकथा लिहिल्या, पौराणिक लिहिलं आणि शिवाजी महाराजांविषयी जस्ट एक उत्सुकता म्हणून मी वाचायला घेतलं. आणि ती उत्सुकता इतकी ताणली गेली माझी की मला ते शिवचरित्र किंवा शिवाजी महाराजांचं जे काही संपूर्ण आयुष्याचा प्रवास आहे तो इतका हैराण करून गेला की खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या लिहायच्या राहिलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला शिवाजी महाराज म्हटलं की अफजल खान, शाहिस्ते खान, औरंगजेब असे 3-4 प्रसंगच कायम आठवतात. याच्या पुढे जाऊन शिवाजी महाराजांचं खूप काही काय आहे जे लिहायला हवं असं वाटलं. आणि मग मी त्याचा अभ्यास करत गेलो आणि मग एक एक विषय माझ्या समोर येत गेले आणि मला असं वाटलं की हे विषय आता आपण विस्ताराने लिहायला हवेत. आणि त्या प्रेरणेतून मग आत्तापर्यंत शिवाजी महाराजांची 5 पुस्तकं माझ्याकडनं लिहून झालेली आहेत. खरं तर आपण काही वर्षांपूर्वी याच कार्यक्रमात भेटलो होतो, तेव्हा साधू आणि संभाजी महाराजांबद्दलच्या पुस्तकाविषयी बोललो होतो. तुम्ही आता 5 पुस्तकांचा उल्लेख केला. थोडक्यात आम्हाला नवीन पुस्तकांविषयी सुद्धा जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडनं. हां, मी शिवाजी महाराजांच्या पुस्तकांची लिखाणाची सुरुवात केली साधू या कादंबरीतून. साधू या कादंबरीमध्ये शिवाजी महाराजांचा आग्रा ते राजगड हा प्रवास आहे. त्यानंतर शंभू ही कादंबरी लिहिली. शंभू कादंबरीमध्ये संभाजी राजांचा मथुरा ते राजगड हा प्रवास आहे. त्यानंतर मला असं झालं की शिवाजी महाराजांच्या गनिमी कावातल्या खूप लढाया आहेत, तर सगळ्यात मोठा गनिमी कावा कोणता याचं उत्तर मला मिळालं उंबरखिंड. आणि उंबरखिंड हा शब्दच कधी ऐकिवात नव्हता. अशा वेळी त्याची पूर्ण माहिती घेत गेलो तर त्याच्यामध्ये असं दिसलं की एका बाजूला 20,000 मुघल सैनिक आहेत आणि एका बाजूला महाराजांसोबत फक्त 1,000 मावळे आहेत. ती उंबरखिंडीची लढाई. मला वाटलं हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे, ही सविस्तर लिहायला हवं, म्हणून उंबरखिंड ही कादंबरी लिहिली. जशी उंबरखिंड हा इतिहासातला सगळ्यात मोठा गनिमी कावा होता, तसंच असं झालं मग मैदानी युद्ध नाही आहे का मोठं, तर मैदानी युद्ध शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं कांचनबारी, ज्याला वनी दिंडोरीची लढाई असंही म्हणतात. मग असं झालं की आपण जर गनिमी कावा सगळ्यात मोठा गनिमी कावा लिहिलाय तर तसंच सगळ्यात मोठं मैदान युद्धही लिहायला हवं सविस्तर. म्हणून मग कांचनबारी ही कादंबरी तयार झाली. आणि या दरम्यान माझ्या डोक्यामध्ये लाल महाल हा विषय राहून येत होता. कारण पुण्यामध्ये जो लाल महाल आहे तोच खरा लाल महाल आहे असं प्रत्येक शाळकरी मुलाला वाटतं जेव्हा शाळेची सहल येते, पण तो खरा लाल महाल नाही आहे. मग खरा लाल महाल कुठं आहे, त्याचा इतिहास काय आहे, तो कुठं गायब झाला, किंवा तो बांधकाम कसं झालं. शिवाजी महाराज अगदी 9 वर्षाचे होते तेव्हा पुण्यात आले होते, मग त्यांनी कसा लाल महाल बांधायला घेतला असेल, या उत्सुकतेपोटी लाल महाल ही कादंबरी लिहून झाली. नितीन, खरं तर आज आपल्या गप्पांच्या मागचं कारण एक होतं की आपण शिवराज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवर बोलतोय. मात्र गेल्या काही दिवसात हा आमचा अनुभव आहे की काही विषय सध्याच्या वाचकांना खूप आवडतात आहेत आणि त्यातलंच म्हणजे शिवरायांविषयी जे लिहिलं जात आहे ते वाचणं किंवा त्या काळातल्या इतरही गोष्टी वाचायला लोकांना आणि खास करून युवा वाचकांना आवडत आहे. तुमचा अनुभव काय आहे या सगळ्याबद्दलचा? प्रचंड आवडत आहेत. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की आपण महाराजांना फक्त शाहिस्ते खान, अफजल खान, औरंगजेब यांच्यामध्येच अडकून ठेवलेला आहे, पण महाराजांच्या सागरी मोहिमा आहेत. महाराजांचं मी जसं म्हटलं की सगळ्यात मोठा गनिमी कावा. अशा जर तुम्ही वेगवेगळे विषय मांडत असाल तर वाचक अक्षरशः प्रचंड भरभरून प्रतिसाद देत आहेत, कारण वाचकांना नवीन मिळत आहे. आता गंमत अशी होती ना की बरेचदा असं होतं की महाराजांबाबत लिहायचं म्हटलं की सध्याच्या काळामध्ये दडपण येतं प्रत्येकावर की आपण किती मोकळेपणाने
लिहावं, किती दडपणाखाली लिहावं. पण मला असं वाटतं तुम्ही तारतम्य बुद्धी जर तुमची शाबूत ठेवली आणि महाराजांविषयी सविस्तर लिखाण केलं तर ते प्रचंड लोकप्रिय आहे. म्हणजे अगदी मी जी पुस्तकं लिहिलेली आहेत, 4थीची मुलं वाचतायत, 4थीच्या मुलापासून फार 80 वर्षांच्या आजोबांपर्यंतचे वाचक आहेत. अगदी महिला वर्गही खूप मोठ्या प्रमाणात शिवचरित्र वाचतायत, या शिवाजी महाराजांच्या कादंबऱ्या वाचतायत. फक्त विषय हा आहे की वेगळं काय देतोय आपण, शिवाजी महाराजांविषयी वेगळं काय देतोय. तर असे खूप सारे विषय आहेत लिहिण्यासारखे. प्रतिसाद मिळतोय हे आम्हाला दिसत आहे. म्हणजे तुमची पुस्तकं, प्रेमधांडींची पुस्तकं, या सगळी पुस्तकं आम्ही अगदी ट्रेनमध्ये सुद्धा लोक वाचतात आहेत असं बघतो. तुम्हाला काय प्रतिक्रिया येतात, कसा रिस्पॉन्स असतो या सगळ्याचा? नाही, खूपच सुंदर प्रतिसाद आहे. म्हणजे मला खरंच या गोष्टीचं कौतुक वाटतं की एक साधारणतः 10 वर्षांपूर्वी किंवा 15 वर्षांपूर्वी की लेखकाचा चरितार्थ पुस्तकांवर चालू शकत नाही असं एक सूर उमटत होता. पण आत्ता या क्षणी मी तुमच्या समोर आहे आणि माझं पूर्णपणे चरितार्थ किंवा पूर्णपणे घर फक्त लेखनावर चालू आहे, पुस्तकावर चालू आहे. हे मी तुमच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला सांगू इच्छितो. प्रचंड वाचक आहेत जे खूप मोठ्या प्रमाणात पुस्तकं खरेदी करतात आणि खूप वाचन करत आहेत. विषय फक्त एवढाच आहे की तुम्ही त्यांच्या समोर कशा पद्धतीनं तो विषय मांडताय. त्याच आता काय होतं ना, काळ बदलत चाललाय, वाचकही बदलत चाललेला आहे. जुने वाचक आहेत त्यांच्यासाठी जुन्या लेखकांनी लिहून ठेवलेली पुस्तकं आहेत, ते नवीन वाचकांकडे येण्याचं प्रमाण कमी आहे. पण जो नवीन वाचक आहे तो येतोय, तो घेतोय, तो वाचतोय. त्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात वाचन समृद्ध होत चाललेलं आहे. आणि अगदी शेवटचा प्रश्न नितीन तुम्हाला विचारायचा आहे तो म्हणजे, आपण अगदी थोड्या वेळापूर्वी बोललो की कशा पद्धतीने अभ्यास चाललेला आहे आणि कुठले विषय तुम्हाला खुणावतात आहे. मग ते शिवकाळाबद्दलचे असतील किंवा स्वतः शिवरायांच्या व्यक्तिमत्वाशी निगडित असतील. पण आम्हाला येत्या कालावधीत तुमच्याकडनं काय वाचायला मिळणार आहे? लाल महालाबद्दल तर आपण बोललोच, पण बाकी काय? ॲक्च्युली मी महाराजांची जी 5 पुस्तकं लिहिलेली आहेत त्यातली 4 शिवाजी महाराजांची आहेत आणि एक शंभूराजांचा आहे. तर माझी पुढची अशी इच्छा आहे की पुढचं मी संभाजीराजांविषयी लिहिल. पण मग त्याची कुठली काही तयारी सुरू झाली आहे का? नाही, ॲक्च्युली मी थोडासा ब्रेक घेतलेला आहे, कारण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये सलग 5 पुस्तकं शिवाजी महाराजांची आलेली आहेत माझी. आणि या दरम्यान मी खंडोबा, अंबालक्ष्मी, ज्योतिबा आणि भवानी ही ज्या 4 पुस्तकांची सिरीज लिहिणार होतो त्यातलं खंडोबा आणि अंबालक्ष्मी हे 2 झालेलं आहे. तर आत्ता मी पहिल्या टप्प्यामध्ये ज्योतिबा आणि भवानी ही 2 पुस्तकं पूर्ण करतोय आणि त्यानंतर संभाजीराजांच्या विषयाकडे येतोय. नाही, खरंच खूप उत्तम विचार आहे. आणि मला याचं कौतुक वाटतं नितीन की आपल्या मातीतल्या, आपल्या संस्कृतीतल्या गोष्टी तुम्ही सांगताय युवा पिढीला आणि त्या त्यांना आवडतात आहे. त्यामुळे हे काम सुरू राहू द्या. नवीन नवीन विषय घेऊन तुम्ही वाचकांपर्यंत पोहोचा. त्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आज आलात त्यासाठी आभार. थँक्यू सो मच. आज शिवचरित्राविषयीच्या गप्पांनंतर एका शाहिराबद्दलचं एक पुस्तक, शाहीर द.ना. गवाणकर यांच्याबद्दलचं एक पुस्तक आहे ज्याविषयी आपण गप्पा मारणार आहोत. काहींना हे नाव माहीत असेल तर काहींना नाही. त्यांचं काम सगळ्यांपर्यंत पोहोचवणारं त्यांच्या साहित्यावर आधारित पुस्तक लिहिलंय डॉक्टर पूजा पराग सामंत यांनी. तर शाहीर गवाणकर यांच्याविषयीची 2 पुस्तकं लिहिणाऱ्या पूजा सामंत आज आपल्यासोबत आहेत. पूजा, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. खरं तर शाहीर म्हटले की काही ठराविक नावं आपल्या डोळ्यासमोर येतात. तर आम्हाला सुरुवातीला अगदी थोडक्यात तुमच्याकडनं गवाणकरांविषयी जाणून घ्यायला आवडेल. सर्वप्रथम आनंदाचे पान एबीपी माझामध्ये शाहीर गवाणकर यांची पुस्तकं समावेश त्यांचा केल्यासाठी खूप खूप आभार. कारण ही खूप गरज महत्वाची आहे शाहीर गवाणकर सर्वांपर्यंत जाण्यासाठी. संयुक्त महाराष्ट्र चळवळ जेव्हा आपण म्हणतो तेव्हा शाहीर आणि शाहिरी हे दोन्हीही महत्वाचे ठरतात. अनेक शाहीर अण्णाभाऊ साठे आहेत, शाहीर अमर शेख आहेत, शाहीर द.ना. गवाणकर आहेत, शाहीर आत्माराम पाटील आहेत. तर अनेक शाहीर त्यांची एक मौल्यवान योगदान त्याच्यामध्ये लाभलेलं आहे. तर जेव्हा आपण सर्व शाहिरांची माहिती काढायला जातो किंवा वाचायला जातो तर मिळते, पण शाहीर गवाणकर तिथे कुठेतरी नाही मिळत त्यांची माहिती, असं झालं. म्हणून 2018 साली शाहीर गवाणकर हा विषय घेऊन मी PhD ला संशोधनाला पुणे विद्यापीठातून सुरुवात केली. तर आणि त्यानंतर 2023 साली ते पूर्ण झालं आणि त्यानंतर हे दोन्ही पुस्तकं आली. शाहीर गवाणकर यांचा जन्म महागोणचा आहे. आजरा तालुका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे हे छोटंसं गाव. आणि त्यांचं शाहीर गवाणकरांचं शिक्षण कोल्हापूरमध्ये झालं. त्यानंतर शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख
आणि शाहीर गव्हाणकर हे त्रिकूट एकत्र आलं आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीला एक धार आली असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्या तिघांनी मिळून लाल पावसा कला पथकाची सुरुवात केली, स्थापना केली आणि आपल्या शाहिरीतून, आपल्या लोकनाट्यातून, आपल्या पोवाड्यातून, आपल्या शब्दातून लोकांचं प्रबोधन केलं. संयुक्त महाराष्ट्र चळवळ असू दे, गोवा मुक्ती चळवळ असू देत, प्रत्येक ठिकाणी यांचा प्रभाव जाणवतो आपल्याला. पण ते शाहीर गव्हाणकर याच्यामध्ये त्यांचं साहित्य किंवा त्यांचं कार्य हे कुठेतरी प्रसिद्धीस होतात आलं नाही, तर ते यावं असं मनोमन वाटतं. त्यांचं कार्य, त्यांचं साहित्य सर्व क्षेत्रातील सर्व पिढीपर्यंत पोहोचावं असं मला वाटतं. म्हणून हा पुस्तकाचा आणि प्रबंध लेखनाचा हा मी हे केला, मनात एक योजना केली आणि त्याच्यावर अजूनही काम सुरू आहे. पूजा, खरं तर तुम्ही सांगितलं की गव्हाणकर हा तुमचा अभ्यासाचाच विषय होता. मुळात मला जाणून घ्यायला आवडेल की तुमची आणि गव्हाणकरांची भेट साहित्याच्या माध्यमातून म्हणा कशी झाली? खरं तर मी लेक्चर घेण्यासाठी, मराठी शिकवण्यासाठी एकदा पुण्यात चालले होते आणि मला एका ठिकाणी अण्णाभाऊ साठे पथ, अमर शेख पथ आणि मला वाचनात आलं होतं शाहीर गव्हाणकरांचा पण तेवढाच सहभाग संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आहे. मग शाहीर गव्हाणकर का नाहीये तिथे? म्हणजे त्या कुठल्याही याच्यामध्ये शाहीर गव्हाणकर आपल्याला दिसत नाहीत. तर म्हणून शाहीर गव्हाणकर हा विषय निवडण्यात आला. म्हणजे उपेक्षित राहिलेला असा तो शाहीर असा आहे. खरं तर त्यांचं कार्य तितकंच महत्वाचं आहे, पण ते प्रसिद्धीत होतात जास्त आले नाहीत. त्यांचं साहित्य, त्यांचं कार्य सर्वांपुढे आलं नाही. म्हणूनच मला असं वाटलं की नाही, शाहीर गव्हाणकरांवरच आपण करायचंय. पूजा, खरं तर आपण शाहीर गव्हाणकरांविषयी बोलतो आहे. मला असं वाटतं की त्यांच्या महत्वाचे शाहिरी म्हणा किंवा त्यांची ओळख म्हणून काही गाण्यांविषयी तुम्ही सांगा ना. खरं सांगू का, शाहीर गव्हाणकर खरं तर त्यांनी लोकनाट्य पण लिहिली, त्यांनी गीतं पण लिहिली, त्यांनी पोवाडे पण लिहिले, त्यांनी अनुवाद लेखन केलं, कवाले लिहिली, अभंग लिहिला, सगळे प्रकार केले. पण त्यांचा खरा कल जो वाटला मला संशोधनादरम्यान तो लोकनाट्याकडे होता. अच्छा. त्यातलं जे पोवाडे पण आहेत, महाराष्ट्राची परंपरा म्हणून आहे, किंवा श्रीमान योगीतील शाहीर गव्हाणकर यांनी लिहिलेला पोवाडा त्याच्यामध्ये आहे. श्रीमान योगी, रणजित देसाई कृत श्रीमान योगी कादंबरीमध्ये तो पण उत्कृष्ट नमुना आहे. आणि लोकनाट्याविषयी जर बोलायचं झालं, जे शाहीर गव्हाणकरांची आवड होती, तर त्याच्यामध्ये स्वर्गलोकीचा बातमीदार हे लोकनाट्य, खरं तर लोकनाट्य म्हणजे गद्यात्मक असतं, पण त्या काळी शाहीर गव्हाणकरांनी त्या सगळ्या प्रथांना झुगारून त्याचा अध्यात्मक रूपांतर केलं. म्हणजे कविते रूपेमध्ये, पोवाड्यांच्या स्टाईलमध्ये, पद्धतीमध्ये त्यांनी तो पोवाडा लिहिलेला आहे, ते लोकनाट्य लिहिलं आहे. त्यामुळे ते एक विशेष स्थान आहे एका आपल्या साहित्यामध्ये, असं मला वाटतं नेहमी. अगदी शेवटचाच प्रश्न पूजा, की तुम्ही 2 पुस्तकांची गव्हाणकरांबद्दल निर्मिती केलेली आहे, लेखन केलेलं आहे. असं काही आहे का की ही 2 पुस्तकं वाचल्यावरही गव्हाणकरांविषयी जाणून घेण्यासारखं आहे आणि त्याच्यावर तुमचं काही काम सुरू आहे, असं काही आहे का? हो, काम सुरूच आहे. कारण त्या काळचं सगळं साहित्य मिळणं अतिशय कठीण होतं. म्हणजे अनेक पानं खराब झाली होती, जे काही साहित्य मिळत होतं, किंवा जे लोक त्या काळी होते ते नव्हते, किंवा बोलण्यासाठी त्यांना शक्य नव्हतं. मध्ये माझ्या संशोधनादरम्यान करोना काळ पण आला होता. हे सगळ्या गोष्टी होत्या, पण अजूनही बऱ्याच गोष्टी बाहेर यायला हव्यात याच्या दृष्टीने माझा नक्कीच प्रयत्न चाललाय. कारण त्यांची 1-2 लोकनाट्य आम्हाला नाही अजून मिळालेली, आम्ही सर्वत्र अजून त्याचा शोध सुरू आहे, किंवा पोवाडे 1-2 नाही मिळाले तर मग त्याचा शोध सुरू आहे. पण कुठेतरी त्याचा रेफरन्स आहे की हा, हे लिहिलंय, संदर्भ दिलेला आहे, शाहीर गव्हाणकरांचं हे आहे. आणि मला अजूनही कुठे नमूद करायचंय, माझी मैना गावावर राहिली, हे जे अण्णाभाऊ साठे, ही जे अण्णाभाऊ साठे यांची छक्कड आहे, तर त्याचं पहिलं संगीत हे शाहीर गव्हाणकरांचं होतं. आणि प्रत्येक वेळी टीव्हीवर ते जेव्हा लागते
गायक गातात तेव्हा असं वाटतं अरे कुठेतरी शाहीर गव्हाणकरांचं नाव इथे यावं, कारण तो उल्लेख तो त्यांना एक काय म्हणतात ते न्याय दिल्यासारखा होईल असं मला नेहमी वाटतं. नाही, खरंच पूजा, तुम्ही खूप मोठं काम केलं आहे. शाहीर गव्हाणकरांना लोकांपुढे आणण्याचं काम केलेलं आहे, ज्यांना माहिती नसेल अर्थात त्यांच्यासाठी, आणि तुमचं काम अजूनही सुरू आहे. त्यासाठी खूप शुभेच्छा, आणि आज आमच्याबरोबर गप्पा मारल्यात त्यासाठी आभार. खूप खूप धन्यवाद. शिवचरित्राविषयी आज आपल्या गप्पा झाल्यात तेव्हा आमच्यापर्यंत पोचलेली एक अनोखी शिवगाथा आहे. या शिवगाथेचं नाव आहे शौर्यगाथा शिवरायांची. ही ओवीबद्ध गाथा आहे जी परशुराम वागचौरे गुरुजींनी लिहिली आहे आणि पुण्याच्या राजेश प्रकाशनानं प्रकाशित केली आहे. जे युवा लेखक शिवकाळाबद्दल लिहितात त्यातील सर्वात लोकप्रिय पुस्तकं आहेत ती शिवनेत्र बहिर्जी या नावाची. त्याचा 5वा भाग नुकताच प्रकाशित झालाय आणि किंग्जलँड प्रकाशनानं प्रकाशित केलाय. प्रेम धांडे हे त्याचे लेखक आहेत. प्रसिद्ध कथालेखक विवेक गोविलकर यांच्या दिवाळी अंकांमधनं प्रसिद्ध झालेल्या 5 कथांचा एक संग्रह ज्याचं नाव आहे लाईफ सेवर, तो नुकताच प्रकाशित झालेला आहे आणि मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसतर्फे हा प्रकाशित करण्यात आलेला आहे. FTII मधील भारावलेले दिवस हे डॉक्टर चंद्रशेखर जोशी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. हे पुस्तक चपराक प्रकाशनानं प्रकाशित केलंय. हे पुस्तक प्रसिद्ध अशा FTII मधील विद्यार्थी आणि लेखकांच्या आठवणींवर आधारित आहे. आजच्या या पुस्तकांबरोबरच या भागात निरोपाची वेळ आली आहे. अर्थात पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूच. तोवर वाचत रहा. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.